आपण जे म्हणतो की स्त्रिया जास्तीत जास्त दिग्दर्शिका म्हणून याव्या, कारण आपण एक फिमेल गेज ज्याला म्हणतात ते थोडं त्याची अपेक्षा करतो की ती यावी सिनेमामध्ये. पण फराह खाननी च्या सिनेमांमध्ये अशी कुठली फिमेल गेज नाही दिसत. म्हणजे जे पुरुषांनी तयार केलेल्या सिनेमांनी जे साचे तयार केले, तर तेच साचे बळकट करण्याचं काम तिच्या सिनेमांमधनं झालंय का? की एका हिरोला मेनली शाहरुख खानला प्रोजेक्ट करणं एका लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टरमध्ये, आणि मग थोडं ऑब्जेक्टिफाय करणं इतर स्त्रिया ज्या आहेत. आता मेहुनामध्ये सुष्मिता सेन आहे, ह्यांना असं एक ऑब्जेक्टिफाय ह्याच्या प्रेझेंट करणं. पण मग त्या केसमध्ये फराह खान म्हणजे स्त्री असण्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे असं माझं मुद्दा आहे की ती तिचे सिनेमे स्टार बेस्ड असतात, पुरुष प्रधान असतात सिनेमे, मान्यच आहे मला. पण मला वाटतं सगळ्यांनीच का तो लार्ज एक वरचा स्टँड घ्यावा. नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा काथ्याकूटमध्ये मनपूर्वक स्वागत. 8 मार्च हा जागतिक महिला दिन. या दिवसाचं औचित्य साधून आज आपण काथ्याकूटमध्ये स्त्री दिग्दर्शकांविषयी चर्चा करणार आहोत. 1926 साली फातिमा बेगम यांनी पहिला एक सिनेमा दिग्दर्शित केला होता. ती पहिली स्त्री दिग्दर्शिका. तिथपासून ते आज 2026 म्हणजे 100 वर्षानंतर गीतू मोहनदासने टॉक्सिक सिनेमा तिचा आता योग घातलेला आहे. स्त्री दिग्दर्शकांचा टक्का कमी आहे आणि स्त्रियांचे प्रश्न जसे इतर क्षेत्रांमध्ये असतात तसेच त्यांना त्या आव्हानांचा सामना सिनेमात पण करायला लागतो, या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा करायला लागतो. हे जरी खरं असलं तरी त्यांनी जे काम केलेलं आहे फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्याचं सेलिब्रेशन करावं असं खरं आम्हाला मनापासून वाटतं. त्यामुळे आजच्या कथाकुटला सुरुवात करताना ज्या स्त्री दिग्दर्शकांच्या सिनेमांनी आपल्यावर प्रभाव टाकला, ज्यांचे सिनेमे आपल्याला अतिशय आवडतात, तिथून आपण सुरुवात करूयात. स्त्री दिग्दर्शक आपल्याला आवडणाऱ्या कुठल्या आणि ज्यांच्या फिल्म्सने आपल्यावरती खूप प्रभाव टाकला याच्याबद्दल आपण बोलूयात. तुझं काय? मला टाय झोया अख्तर मध्ये आणि फराह खान मध्ये. पण मी फराह खानला जरा वर रेट करतो, कारण त्याचं कारण फार वेगळं आहे. कारण मास फिल्म हा जो जॉनर आहे तो रूल करणारे महिला दिग्दर्शिका फारशा तुम्हाला दिसत नाही. कलात्मक सिनेमे बनवणारे, तरल सिनेमे, हळवे सिनेमे बनवणाऱ्या स्त्री दिग्दर्शक भरपूर आहेत. पण जो मास सिनेमा जो जॉनर आहे तो फराह खान इतका उत्तम, म्हणजे तिची बरोबरी करणारा मला कुठला पुरुष डायरेक्टर पण दिसत नाही आजकाल. इतका तो मास्टरफुल. एक्झॅक्टली, ती नवीन युगातली मनमोहन देसाईच आहे. म्हणजे तिच्या तो फिल्म मेकिंगवर प्रभाव आहे. पण म्हणजे ओम शांती ओम मध्ये फार सुंदर सीन आहे की अर्जुन रामपालने निर्मात्याचा रोल केला. तर तो एका त्याच्या सिनेमाच्या सेटला व्हिजिट करायला येतो. तो तिथे सतीश शाह असतो डायरेक्टर सिनेमाचा. तर तो अर्जुन रामपालला म्हणतो की मैंने एक ऋत्विक घटक एंगल लगाया है, एक सत्यजित रे एंगल लगाया है. अर्जुन रामपाल त्याला म्हणतो, दादा एक मनमोहन देसाई एंगल लगा ना, बाद में वही काम को आने वाला है. असं तो डायलॉग आहे. म्हणजे तिनं ट्रिब्यूट दिलंय मनमोहन देसाईला. आणि तिच्या सिनेमाचा मेहुना सिनेमा असेल, अव्वल दर्जाचा कमर्शियल सिनेमा आहे. किंवा ओम शांती ओम तो माझ्या वन ऑफ द टॉप 10 सिनेमे काढले हिंदीत, 10 फेवरेट. तर ओम शांती ओम येतो त्याच्यामध्ये, मला प्रचंड आवडतो. आणि तीसमार खान सिनेमा तेव्हा खूप फ्लॉप झाला बॉक्स ऑफिसवर ऍक्च्युअली. पण नंतर त्या सिनेमाचा कल्ट झाला तयार आता हळूहळू. जसं अंदाज आपणाचा कल्ट झाला, अंदाज आपणा फ्लॉप गेला होता आणि त्याच्यानंतर कल्ट झाला, तसं आता तीसमार खानचा कल्ट झाला. स्पेशली धुरंधर मध्ये अक्षय खन्नाचं काम नावाजलं गेल्यानंतर पुन्हा अक्षय खन्नाचा तो रोल पुन्हा बघितला जातोय सिनेमात जाऊन, त्या कॉमेडी. सो शी इज द परफेक्ट मास फिल्म डायरेक्टर. त्याच्यामुळे मी तिला जास्त रेट करतो. पण तिने नंतर केले नाहीत माझ्यामध्ये, तिने फार कमी केलेत. पण महिला दिग्दर्शकांची कन्सिस्टन्सी हाच एक वेगळाच विषय आपण डिस्कस करण्याचा, तर आपण बोलूच म्हणजे त्याच्यावर. पण आता तरी 2 आहेत सगळ्यात आवडत्या माझ्या, एक झोया अख्तर आणि फराह खान. नंबर 1 फराह खान ऑब्व्हियसली. अमोलला तू एखाद्याला ऑस्कर जरी मिळालं तरी त्याला मास फिल्म जे आहे त्यालाच तो नेहमी जास्त. झोया अख्तरचं नाव मला वाटतं तुझं पण असावं असं मला. झोया अख्तर तर असं कॉमन नाव आहे. आता पण मला जुन्या थोडंसं आपण मागे गेलं तर मला म्हणजे पहिल्यांदा जे कोण आवडतं तर त्या म्हणजे सई परांजपे.
आणि आय एम शुअर त्यांनी हा आपला एपिसोड बघितला तर त्यांना अजिबात आवडणार नाही की महिला दिग्दर्शकांच्या हो. मध्ये माझं नाव घेतलं जातंय. कारण त्यांनी अनेक इंटरव्ह्यूज मध्ये असं सांगितलंय की मला स्त्री दिग्दर्शक Right. म्हणून बघू नका, एक दिग्दर्शिका म्हणून, दिग्दर्शक म्हणून बघा ना. राईट राईट. पण मला खूपच म्हणजे मला आणि असं वाटतं की ते खूपच अंडररेटेड आहेत त्या. त्यांच्या सिनेमांबद्दल फारसं बोललं जात नाही कारण मे बी ते 6 सिनेमे त्यांनी केलेत, म्हणजे असे जे कमर्शियली असे जे आले ते. पण मला म्हणजे जेव्हा कोणी हलका फुलका असं म्हणतं ना, हा शब्द आहे ना, मला पहिला सई परांजपेंचा सिनेमा आठवतो. म्हणजे तो खरा असा हलका फुलका टाईपचा सिनेमा होता की ज्याच्यामध्ये असे छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात ज्या निसटून जातात आपल्या, की ज्याच्याबद्दल काय असं स्टोरी पण वाटणार नाही, ह्याच्यात काय स्टोरी. छोटे छोटे कॉन्फ्लिक्ट आहेत एकदम. हा. असे काही देश Conflicts जग वाचवायचं, पण देश वाचवायचं असं काही नाही. हो, म्हणजे conflicts आहेत. सामान्य काहीतरी प्रॉब्लेम्स लोकांचे रोजच्या आयुष्यातले अशा काहीतरी या गोष्टी त्यांच्या सगळ्या कथेचा भाग असतात. आणि त्याच्यात पुन्हा असं काही फार हिरो व्हिलन असे प्रकार नसतात. सगळे सामान्य लोक असतात की ज्यांच्यामध्ये सगळ्या टाईपच्या गोष्टी असतात. तर ते मला फार आवडलं. म्हणजे त्यामुळे मला सई परांजपे हे फार माझ्यासाठी महत्वाचं नाव आहे. आणि मराठीमध्ये बोलायचं झालं तर त्या दिग्दर्शिका म्हणून नाहीये, त्यांनी खरं तर एकच सिनेमाचं दिग्दर्शन केलंय, सवत माझी लाडकी. पण स्मिता तळवळकर ह्या ज्या आहेत की आत्ता मला असं वाटतं की मराठीमध्ये सर्वात जास्त मिसिंग एलिमेंट हा स्मिता तळवळकर सारखी व्यक्ती आहे किंवा सारखी स्त्री आहे. क्रिएटिव्ह ब्रेन. हा, म्हणजे ज्यांनी प्रोड्यूस खूप भारी सिनेमे प्रोड्यूस केले की जे वेगळ्या धाटणीचे होते पूर्णपणे. तर त्यांचं मला खूप प्रकर्षाने एक नाव घ्यावंसं वाटतं. ऑल्दो त्यांनी एकच डिरेक्शन असं एकाच सिनेमाचं, सवत माझी लाडकी. अच्छा, तो त्यांचा एकमेव डिरेक्शन होता. बाकी कळत न कळत किंवा हे सगळे सुद्धा. पण त्यांचे सिनेमे कळायचे की स्मिता तळवळकर म्हणजे डायरेक्टला क्रेडिट आहे सिनेमाचे, क्रेडिट नाही घ्यायचं. संजय सुरकर असतील किंवा अजून संजय सुरकरांनी त्यांचं क्रेडिट अर्थातच काढून घ्यायचा मुद्दा नाही, पण एक स्मिता तळवळकर छाप असायची सिनेमावरती. तो एक ब्रँड होता. जसं सई परांजपे असा ब्रँड आहे, तसं स्मिता तळवळकर असा एक ब्रँड आहे की असे साधारण यांचे सिनेमे असतात. तर ते आहेत. तुझे कोण आहेत नाव? मला पण 2-3 नावं आहेत डोळ्यासमोर. झोया अख्तर एक आहेच, आत्ताच्या आपल्या समकालातली एक प्रतिनिधी म्हणून, एक चांगली फिल्म मेकर म्हणून. झोया अख्तर बरोबर दिमा काकतीचं पण नाव आहे, कारण मला दिमा काकती तलाशमुळे विशेष मला तिचं काम आवडलं होतं. तलाशचं मला तिचा हनीमून ट्रॅव्हल्स फार आवडतं. अरे क्रेझी सिनेमा, वॅकी सिनेमा कसा होता तो, सुपरमॅन वगैरे. खतरनाक. तो मस्तच मूवी होती ती, हनीमून ट्रॅव्हल्स. सो दिमा काकती, झोया अख्तर. मला मीरा नायर एक अशी डिरेक्टर वाटते की मीरा नायरचं आय सपोज की एक खूप पॉवरफुल फिल्म मेकर म्हणता येईल. म्हणजे सलाम बॉम्बे पासून सुरुवात झाली. मला स्वतःला तिचा मॉन्सून वेडिंग खूप प्रभावित प्रचंड मॉन्सून वेडिंग पहिल्यांदा बघितला आणि तेव्हा मी अगदी इम्प्रेशनेबल वयाचं होतो. आणि त्यावेळेला मला एकदम असं काहीतरी नवीनच, आपण नवीन जग पण बघितलं आणि एक नवीन पद्धतीची ट्रीटमेंट बघितली सिनेमाची. हा अनुभव मला त्या सिनेमाने दिल्याचं फार मजेत सांगतोय गोष्ट. आम्ही 3-4 मित्र त्याला अँटी हम आपके कोण म्हणायचो. लग्नाची वेगळीच बाजू दाखवली त्यांनी. एक्झॅक्टली. हम आपके कोण मध्ये फार हलकी फुलकी मजेशीर गाणे वगैरे मजा आहे आणि कॉन्फ्लिक्ट कधी येऊन जातो आणि निघून जातो. ही लग्नाची डार्क बाजू दाखवणारी फिल्म आहे का, ती वेगळी बाजू दाखवणारी की ऍक्च्युअली ती लग्न राबवणारी यंत्रणा कोण आहे ती दाखवणारी फिल्म आहे. ते विजयराजचं जे पात्र आहे लग्नामध्ये ते पण असत महत्वाचे. तर ती अँटी हम आपके कोण वाटते मला खूप अप्ती. आणि हम आपके कोण मध्ये पण नोकरांचं प्रेम प्रकरण आहे, लक्ष्मीकांत बेर्डे वगैरे, पण ते वेगळं आहे. हे जेवढं रिअलिस्टिक बर्जाचं स्टाईल आहे, नथिंग टू त्यांच्याकडून घेण्याचं म्हणजे टीका करण्याचं नाही, पण तिला फार ते तिच्या डोक्यात ते असणार रेफरन्स पॉईंट कुठे असं मला ऑनेस्टली वाटतं. नंतर आली होती आय थिंक मान्सून वाडी. खूपच टाइमलाईन बघितली तर हम आपके कोणच्या नंतर आय थिंक सो 99 रेफरन्स पॉईंट असणारच आहे तिच्या सिनेमात. शेवटचा जो हिचा सीन आहे आपल्या शेफाली शहाचा, तो फारच खतरनाक कन्फ्रंटेशन. तेव्हा तो विषय सुद्धा पहिल्यांदा गेला, चाइल्ड अब्यूजचा, सेक्शुअल अब्यूजचा विषय पहिल्यांदा आणला. नंतर तो येत गेला आपल्याला दिसतं, पण तो एक होता. आणि मीरा नायरचं एक म्हणजे त्याच्यामध्ये खूपच प्रभाव पडला. अन्विता दत्त एक मला अलीकडचं नाव असं वाटतं, विशेषतः कला बुलबुल तिचा पहिला डिरेक्टेड म्हणून
तिने डिरेक्ट केलेला सिनेमा. मला कला भयंकर आवडला. हो. त्यामुळे त्यांनी खूप प्रभावित झाला होता. हे असे 2-4 नावं तर नक्कीच आठवतात. आणि मला असं वाटतं की म्हणजे इतर क्षेत्रांमध्ये जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की महिलांना वेगवेगळ्या प्रकारे आव्हानांना सामोरं जायला लागतं, तसं ते फिल्म इंडस्ट्रीत पण जायला लागतं. असं असताना सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये मात्र थोडा टक्का वाढतोय असं वाटतं का? आणि तसं असेल तर असं का होत असावं, याच्याविषयी काही बोलता येईल का? हो, हे जसं बाकी क्षेत्रांमध्ये पण वाढतोय झालं. टक्का, तसा इथे सुद्धा वाढतोच आहे. हे मला मेन वाटतं. आणि दुसरं म्हणजे ज्या प्रकारच्या विषयांना आता ऍक्सेप्टन्स मिळतोय, Right. म्हणजे तू जर का हे 90चे किंवा त्याच्या आधीचे बघितले तर ते क्लिअर, जसं आपण आधी बरेचदा काथ्याकूट केलाय त्यावरती, हो. की ते बरेचसे असे हिरो व्हिलन आणि मेनली हिरो सेंट्रिक असे सिनेमा मोस्टली ऍक्सेप्टेड होते सगळीकडे. तर आता जरा असे वेगळ्या विषयांना, की फॅमिली ड्रामा किंवा थोडंसं इंटरनल स्ट्रगल्सचा कुठला तरी सिनेमा, मेंटल बरोबर. हेल्थ किंवा अशा ह्याच्यावरती आता ऍक्सेप्टन्स मिळालाय त्याला. बरोबर. त्यामुळे मग मला वाटतं तो कॉन्फिडन्स आला असेल की हे सिनेमे पण येऊ शकतात असं. मला वाटतं त्याचे 2 भाग करावेत आपण, की तो 90च्या दशकातील टक्का फार कमी का होता. त्याचं मुख्य कारण म्हणजे तुम्हाला जर फिल्म मध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला मेट्रो सिटीज मध्ये जावं लागायचं, तुम्हाला मुंबईला यावं लागायचं. त्या स्त्रियांसाठी मायग्रेशन एवढं सोपं नव्हतं त्या काळात. पुरुष कसे उठून जातात की चला मला फिल्म मध्ये काम करायचं, डायरेक्टर व्हायचं, तसं ते स्त्रियांसाठी तेवढं सोपं नव्हतं. ते म्हणजे बाई उठली आणि गेली मुंबईला मला डायरेक्टर बनायचं असं त्या काळात जवळपास नव्हतं. तो काळ फार बंदिस्त होता, स्त्रियांसाठी खूप बंधनं असणारा तो काळ होता. त्यामुळे एकूणच तो स्त्री टक्का कमी आहे. ज्या स्त्रिया याच्या मुंबई, चेन्नईमध्ये किंवा अजून जिथे जिथे त्या हिरोईन बनण्यासाठी याच्या मेनली, पण डायरेक्टर बनायचं, आम्हाला लेखक बनायचं असं म्हणून येणारा महिला टक्का खूप कमी होता. कारण मायग्रेशन मुळात दळणवळणाची साधनं कमी होती, बरोबर, फॅमिलीतून सपोर्ट नसायचा. पण एकटी बाई उठून एका मोठ्या शहरात येते हे इतकं सोपं नव्हतं जेवढे एका पुरुषासाठी ते सोपं होतं. तर जागतिकीकरणाचं झालं काय की मायग्रेशन वाढलं, खूप मायग्रेशन वाढलं. न्यूक्लियर फॅमिलीज खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्या. तर तिथे मुलींच्या सपोर्ट करणारे आईवडील वाढले न्यूक्लियर फॅमिलीजमध्ये. ते जॉईंट फॅमिलीमध्ये थोडं अवघड होतं मुलीला सपोर्ट करणं. आणि झालं काय की 2001 नंतर साधारणतः आपल्याकडे मास कम्युनिकेशन कॉलेजेस, इन्स्टिट्यूटचा टक्का खूप मोठ्या प्रमाणावर वाढला. फिल्म मेकिंगचं ट्रेनिंग देणारे कॉलेजेसचा टक्का खूप मोठ्या प्रमाणावर वाढलाय. प्रत्येक विद्यापीठामध्ये कोर्सेस आहेत त्याचे, प्रत्येक कॉलेजेसमध्ये, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स आहेत. ते आधी नव्हतं. तुम्हाला फिल्म मेकिंग शिकायचं तर तुम्हाला येऊन काही वर्ष कोणाला असिस्ट करून घासून मगच तुम्हाला फिल्म करता यायची. ते आताही करावंच लागतं अर्थातच, असिस्ट तुम्हाला करावंच लागतं, पण तुमचे बरेच बेसिक फंडे तुमचे क्लिअर होऊन जातात शिकतानाच. तर तो एक मोठा कारण आहे की इन्स्टिट्यूट्स वाढलेत खूप. तर मायग्रेशन वाढलंय, मुलींना पाठिंबा देणारी कुटुंब वाढली आणि मास कम्युनिकेशन इन्स्टिट्यूट वाढले. ओके, मला एक मगाशी हे झालं, मेघना गुलजारचं नाव माझं घ्यायचं राहिलं. म्हणजे ते 3-4 लोकांचे जे नाव आहे त्याच्यातले एक मेघना गुलजार मला खूप रिमार्केबल, कारण तिने ज्या 3 फिल्म्स तिच्या मला वाटतं ज्या आल्या, म्हणजे एक फिलहाल तिची पहिली फिल्म होती, त्याच्यानंतर तलवार आली, आणि मध्ये तिने हा केला होता ना, जस्ट मॅरिड नावाचं केलं होतं. अच्छा, फरदीन खान, छान सिनेमा होता. फरदीन खान आणि ईशा देओल होते त्याच्यामध्ये. जस्ट मॅरिड, अरे नाही मला हे नाही आठवत. बरोबर. तर ह्यातलं मला, आणि त्याचे जॉनर पण थोडे वेगळे. आणि तिने आता तो दीपिका पदुकोण सोबत जो केला होता ऍसिड अटॅक सर्व, तो एक छपाक. हा, तो सिनेमा नाही बघितला, तो नाही बघितलेला. पण मला तिचं ते आवडलं, म्हणजे हे वाटलं होतं फिलहाल हा बऱ्यापैकी एक अर्बन सेटिंग मधला होता आणि वेगळ्या प्रकारची सेन्सिटिव्हिटी, जे कदाचित एका असं आपण पुन्हा एकदा डिबेटेबल मुद्दा पण असं म्हणू आपण कदाचित की स्त्री दिग्दर्शकांनी केलाय असं तो वाटतो सिनेमा. OTT मुळे काही फरक पडलाय असं वाटतं का? म्हणजे फीचर फिल्म्स फक्त असतानाचा काळ आणि आताचा OTTचा काळ, स्त्री दिग्दर्शकांना जास्त, मला वाटतं कला आणि बुलबुल दोन्ही डायरेक्ट OTT रिलीज आहेत, इफ आय एम नॉट रॉंग. डायरेक्ट OTT रिलीज आहेत. मे बी थिएटरचं जग असतं तर सिनेमे कदाचित बनलेच नसते. सो डेफिनेटली OTTचा फायदा होतोय. किंवा मेड इन हेवन सारखी सिरीज जी बनते, मेड इन हेवन, दहाड नाही, म्हणजे मेड इन हेवनचे मला डायरेक्टर रायटर महिलाच आहे. हो, दहाडचे पण हेच आहे ना, म्हणजे त्याचे खूप डायरेक्टर्स आहेत मेड इन हेवन मध्ये. अच्छा, मेन पण हेच आहे ना, जोया अख्तर. हा, क्रिएटर, शो क्रिएटर रेमक अख्ती आणि जोया अख्तर. तर असे शोज बनायला लागले जे एरवी बनू शकले नसते सिनेमाच्या जगात. त्यामुळे तो OTTचा फरक पडतो नक्कीच. आणि एक जो OTTवर सिनेमा बनणारा वर्ग आपण जो म्हणतो तो बऱ्यापैकी ओपन असतो.
तो स्टार्स कडे बघून नाही बघत, तो कंटेंट काय तो बघून करतो सिनेमा. ओटीटी नक्कीच फरक पडतो असं वाटतं. आपण जो सुनील सुक्तनकरांबरोबर केला होता काथेकुट, तेव्हा त्यांनी एक असं वाक्य ते म्हणले होते की कुठला सिनेमा थिएटरमध्ये बघायचा आणि कुठला सिनेमा घरी बघायचा याचे काही ठोकताळे लोकांनी तयार केले. तर त्यात ते म्हणले होते की पुरुषांचा सिनेमा पुरुषांनी तयार केलेला सिनेमा थिएटरला बघायचा आणि स्त्रियांनी केलेला घरी बघायचा, असं पण एक ठोकताळा झालेला दिसतो. येस येस येस. ते एक मला वाटतं की स्त्रियांचे विषय थोडे जास्त इंटिमेट लेवलचे असतात लार्जर दॅन लाईफ, असं एक साधारण आतापर्यंत दिसतं. म्हणून मला वाटतं ते OTT वरती लोक जास्त एन्जॉय करतात आणि वेरॅज पुरुषांनी हे केलेले जे ट्रॅडिशनल सिनेमे आहेत ते जास्त लार्जर दॅन लाईफ असल्यामुळे ते थिएटरमध्ये लोक. त्यामुळेच फराह खान मला आवडते की तिनं हे म्हणजे अव्वल ती जिथे गेली टॉप येते तिथे मास, जे पुरुषांचं हक्काचं कुरण समजलं जातं मास सिनेमा तो रूल करते ती. इंटरेस्टिंग बरोबर आहे, म्हणजे फार महत्वाचं आहे कारण ती नंबर डिलिव्हर करते बॉक्स ऑफिसवर, हिट्स देते, ब्लॉकबस्टर हिट्स देते. खूप मोठी गोष्ट आहे फिल्म मध्ये काम करते. पण माझा एक त्याच्यावरती थोडं वेगळं आर्ग्युमेंट आहे की आपण आपण जे म्हणतो की स्त्रिया जास्तीत जास्त दिग्दर्शिका म्हणून याव्या, कारण आपण एक फिमेल गेज ज्याला म्हणतात ते थोडं त्याची अपेक्षा करतो की ती यावी सिनेमामध्ये. पण फराह खाननी च्या सिनेमांमध्ये अशी कुठली फिमेल गेज नाही दिसत. म्हणजे जे पुरुषांनी तयार केलेल्या सिनेमांनी जे साचे तयार केले, तर तेच साचे बळकट करण्याचं काम तिच्या सिनेमांमधनं झालंय का की एका हिरोला मेनली शाहरुख खानला प्रोजेक्ट करणं एका लार्जर दॅन लाईफ कॅरेक्टरमध्ये आणि मग थोडं ऑब्जेक्टिफाय करणं इतर स्त्रिया ज्या आहेत. आता मेहुनामध्ये सुष्मिता सेन आहे, ह्यांना असं एक ऑब्जेक्टिफाय ह्याच्या प्रेझेंट करणं. पण मग त्या केसमध्ये फराह खान म्हणजे स्त्री असण्याचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे असं माझं मुद्दा आहे की तिचे सिनेमे स्टार बेस्ड असतात, पुरुष प्रधान असतात तिचे सिनेमे, मान्यच आहे मला. पण मला वाटतं सगळ्यांनीच का तो लार्ज एक वरचा स्टँड घ्यावा. तसा स्टँड घेणे बरेच लोक आहेत, महिला तशा बऱ्याच, परंजबेपासून जोया अख्तर पासून अशा बऱ्याच महिला डायरेक्टर्स आहेत की ज्या वेगळी बाजू मांडतायत एक सिनेमा स्त्रियांना फोर्थ फ्रंटला ठेवून. ही वेगळी आहे, आय अंडरस्टँड दॅट. पण ती मला आता पुढचा सिनेमा आता कुठला तरी आलिया भटला आणि दीपिका पदुकोण करते, असं चालू आहे तिचं. मे बी ती या सिनेमातून कदाचित आपले चाचे मोडेल. मे बी असं पण असेल. सिनेमा बॉक्स ऑफिस किती चालेल मला माहित नाही ऑनेस्टली. मे बी असं पण असेल की आत्ताचा काळ कदाचित सेफ वाटत असेल की अशा फिमेल गेज ठेवून एखादे सिनेमे कमर्शियली हिट होऊ शकतात, अशी शक्यता आता असेल. जेव्हा तिने 2005 साली हा केला मेहुना, तेव्हा ती शक्यता खूपच कमी असेल. त्यामुळे मग तिला जे आत्ता ज्याला मागणी आहे तसाच पुरवठा करण्याची तिला मागणी आहे का आता स्त्री? मला आय डोंट थिंक सो. त्यातल्या थोडासा मला वाटतं कारण तिचा जॉनर तो आहे की ती नॅचरली तो जॉनर करते असं मला वाटतं. ती काही फार मोरल स्टँड घेत नाही, तिच्याकडे नाहीच ते मोरल स्टँड. ती युट्यूब चॅनल पण असं चालू की ती जास्तीत जास्त लोकांनी बघायला पाहिजे. तिची ती गरज आहे की तो मासेसनी बघायलाच पाहिजे, नाहीतर मग काय उपयोग नाही करून. असं की जसं मी तो मनमोहन देसाई अँगलचा किस्सा सांगितला शांतीवर मधला, तशी ती आहे. म्हणजे तसं आहे ते तिच्याकडून त्या बाबतीत फारशा अपेक्षा ठेवू नयेत ऑनेस्टली, असं मला वाटतं. तू सई परांजपेच्या आपण हे तुलना केली तर इव्हन सई परांजपेच्या सिनेमांमध्ये पण फक्त एक साज सोडला तर बाकी सगळ्यामध्ये पुरुषच प्रोटॅगनिस्ट आहे. पण त्याच्यातनं एक व्हल्नरेबिलिटी कॅच केली खूप पुरुषांची. म्हणजे कथा सारख्या सिनेमामध्ये क्लिअरली एक मॅचो मॅन वर्सेस एक सामान्य नसरुद्दीन शाहनी जे केलंय, ती ससा कासवाची गोष्ट आहे. त्याची मला तो ओपनिंग क्रेडिट्स पण त्या ससा कासवाच्या इंटरेस्टिंग आहे. तर मग ते व्हल्नरेबिलिटीज की तो स्वतः किचन मध्ये जाऊन काहीतरी स्वयंपाक वगैरे करत असतो, नसीरुद्दीन शाह असतो. मग किंवा आपल्या चष्मेबद्दूर मध्ये सुद्धा त्या तिघांचा काहीतरी एक बॉन्ड असतो की एका तो फ्रेंडशिप त्यांची दाखवली आहे की जे कुठे असे शेवट त्यांनी जरा केलाय असं ते ऍक्शन कडे गेले, ते किडनॅपिंग वगैरे. पण सुरुवात जी सगळी म्हणजे मेन आहे ते सगळं असं फार इमोशनल ड्रामा किंवा अशा टाईपची गोष्ट आहे. तर त्यामुळे फिमेल गेजचं म्हणलं समोर 2 सिनेमे आठवले बरं का मला, की 2 असे सिनेमे जे पुरुष दिग्दर्शकांनी केले करतात, पण ते फार फिमेल
फिमेल गेटसाठी फार महत्वाचे. तुंबिन सिनेमा आहे त्यातला एक. हा. अनुभव सिन्हाचा. तुंबिन. तीन अतिशय गुड लुकिंग हिरो आहेत, अतिशय पारंपरिक संस्कारी तिघही जण, आणि ते एका मुलीच्या प्रेमात पडले असं ते. तर ते फिमेल गेटसाठी फार महत्वाचा सिनेमा. नंबर 2 म्हणजे दोस्ताना, अगेन ज्यात जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चनचं बरंच हे केलं त्याने. जसं आपण म्हणतो की स्त्रियांचं ऑब्जेक्टिफिकेशन केलं तसं पुरुषांचं केलं. तर पुरुषांचं ऑब्जेक्टिफिकेशन होणारे सिनेमा बनतात गेल्या काही वर्षात, आणि ते येत आहेत. म्हणजे असं तो एक मुद्दा ऍड करत होता. हा खरं तर म्हणजे मला तर एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न वाटतो की हाऊ डू वी रिअली डिफाईन दिस गेज, म्हणजे मेल गेज आणि फिमेल गेज, म्हणजे असं काही आहे का? मग म्हणजे थोडं हे तात्विक त्याच्याकडे जातं, पण बोललं पाहिजे असं मला वाटतं की म्हणजे मग असं काही आहे का की फिमेल गेज म्हटल्यानंतर मग ते सॉफ्ट असणं, किंवा ते इमोशन्सला जास्त महत्व देणं, रिलेशनशिपला जास्त महत्व देणं, किंवा एकूणच पीस ही जी व्हॅल्यू आहे आपल्या जगण्यातली त्याला जास्त महत्व देणं. पण मग हे थोडंसं आपण इसेन्शियली लागतो का मग? म्हणजे मग समजा फराह खान सारखे एखादे दिग्दर्शक समजा असं मला यातलं काही गरज नाहीये, मला मेनस्ट्रीम धडाकेबाज सिनेमा करायचा आहे, असं जर कधी बिईंग अ वुमन सुद्धा म्हणत असेल, तर मग त्याला आपण ते कसं बसवणार त्या चौकटीमध्ये फिमेल गेजच्या, असा एक प्रश्न पडतो. सो आय थिंक थोडंसं तिथे इसेन्शियली डिफाईन करण्याचा मोह पण आपण टाळावा असं मला वाटतं, की प्रत्येकाचं वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि त्याप्रमाणे ते करत असतात असं म्हणणं जास्त योग्य होईल कदाचित. मगाशी मराठी सिनेमाचा तू उल्लेख केलास तळवलकरांचा, एक मोठं त्यातलं नाव म्हणजे सुमित्रा भावे. सुमित्रा भावेंचं नक्कीच खूप मोठं योगदान आहे मराठी सिनेमामध्ये आणि सिनेमामध्ये. त्यांनी मला वाटतं आधी त्यांनी डॉक्युमेंटरीज स्वरूपाच्या शॉर्ट फिल्म त्यांनी बऱ्याच केल्या होत्या, सुनील सुतनकर आणि सुमित्रा भावेंनी. मग नंतर मला वाटतं 90s मध्ये 94-95 ला आय थिंक पहिला दोघी जो आला, तो दोघी 90च्या नंतर आलेली 92-94 काहीतरी मला वाटतं. आणि मग त्यांचा तो नंतरचा जर्नी आपल्या सगळ्यांना माहिती होतं. सुमित्रा भावेंचं त्यांचा अर्थात तो एक हे राहिलेला आहे, त्या मूळच्या समाजशास्त्राच्या हे पण होत्या, अभ्यासक होत्या, आणि ते रिफ्लेक्शन तुम्हाला खूप दिसतं त्यांच्या फिल्ममध्ये की त्यांनी ते ब्लेंड करायचा प्रयत्न फार चांगला केलेला आहे. मला त्यांच्या फिल्म्स बद्दल बोलताना 2 मला फिल्म्स फार मला व्यक्तिशः आवडली. एक वास्तुपुरुष मला त्यांची खूप आवडलेली फिल्म आहे, आणि दुसरं एक कप चहा म्हणून त्यांची फिल्म ती मला फार आवडली होती. अप्रतिम फिल्म होती. आणि मला त्यातलं विशेष हे वाटलं की एक कोकणातलं गाव, तिथे राहणारा बसचा ड्रायव्हर कंडक्टर, ही स्टोरी सांगणं हे मला फार इम्पॉर्टंट वाटलं होतं. त्यामुळे कुठली फिल्म होती की त्यात मोहन आगाशे असतात, त्यांना अस्तू पण फार सुंदर सिनेमा. त्यांचं फार कौतुक वाटतं म्हणजे त्या दोघांचंही, सुमित्रा भावे आणि सुनील सुतनकर यांचं, की अत्यंत प्रतिकूल वातावरणात ते करत राहिले त्यांचे सिनेमे. म्हणजे जेव्हा मराठी सिनेमा हा काहीच चालत नव्हता किंवा खूपच कमी टिपिकल काही सिनेमे होते, त्यातल्या त्यात प्रेक्षक त्यांच्याकडे येत होते, कॉमेडी सिनेमे किंवा असे, त्याच्यात ह्यांचा एखादा कुठला तरी प्रभातला शो लागायचा, आणि मग रविवारीची 9 वाजता वगैरे काहीतरी कुठेतरी लागायचा. मग त्यांना अवॉर्ड्स खूप मिळायचे, पण त्याचं कुठे रिलीज पण व्हायचे नाहीत कधी, आणि तेव्हा OTT वगैरे पण काही नव्हतं. मला असं नेहमी आश्चर्य वाटतं की त्यांचा असा तो काय त्यांना प्रोत्साहन कशामुळे मिळत असेल. म्हणजे मला शब्द हा योग्य की मला माहित नाही, थँकलेस जॉब त्यांनी केलाय अगदी अगदी. कारण ऑडियन्सचा कधीच पाठिंबा नव्हता त्यांना. एक एलाइट वर्तुळात त्यांना फक्त होतं, पण ऑडियन्सचा पाठिंबा त्यांना कधीच नव्हता, तरी ते करत राहिले फिल्म, पण ते करत राहिले. कन्सिस्टन्सी, आणि कन्सिस्टन्सीचा मुद्दाच मला सांगत होता, राहून गेला माझ्याकडून, की तो महिला दिग्दर्शकांची कन्सिस्टन्सी फार कमी आहे मेन स्ट्रीम. फराह खानचा सिनेमा तो शेवटचा बघ कधी येऊन गेला होता, किंवा आता झोया अख्तरचा सिनेमा म्हणून बरेच दिवस होऊन. पुरुष दिग्दर्शकांचे कसे दर 1-2 वर्षांनी येत असतात, तसे त्यांची येत नाहीत सिनेमा त्यांची. बरोबर, तो एक महत्वाचा फॅक्टर आहे, कन्सिस्टन्सी फार कमी आहे. त्याला अनेक कारण असतील त्यांची. माझ्यामध्ये त्यांची एकतर ना त्यांची जी काही एकूण वैचारिक सगळी घडण झालेली होती, त्यात त्यांना सोशल कमिटमेंट त्यांच्यामध्ये खूप मोठी होती, आणि त्यांना फिल्म हे माध्यम इतकं असं गवसलं होतं की या माध्यमातून आपल्याला मला जे हवंय ते मी सांगत राहणार, ही त्यांची पॅशन या सगळ्याच्या मुळाशी होती असं मला वाटतं. सुनील सुतनकर हे एक असं नाव आहे की पुरुष दिग्दर्शक पण स्त्री दृष्टिकोनातून बघू शकणारा असे जे काही नावं दिसतात त्याच्यातलं एक नाव सुनीलचं पण मला वाटतं आपल्याला घेता येईल. पुरुष दिग्दर्शक मला वाटतं ना की अजून त्यात महत्वाचा मुद्दा अजून एक असं की मातृत्व एक फार मोठा फॅक्टर आहे स्त्रियांच्या करिअरमध्ये. एकदा तुमच्यावर मातृत्व आलं, जबाबदारी आल्या, तुम्हाला त्याची, म्हणजे आता फराह खानला तिळी झाली, 3 मुलं झाली. ओके.
त्यामुळे तिने नंतर फिल्मच नाही केलं. फिल्मच नाही गेले. कारण ते नाही म्हणलं ते तुमच्या डोक्यावर असतंच बाइंडिंग घरातल्या बाईच्या की मुलावर लक्ष दे बाबा. खूप ऍक्ट्रेसेस पण असं झाले आणि खूप डायरेक्टर्स पण असं झालं की मुलं झाले, लग्न झाले, मुलं झाले की त्यांना नाही म्हणत लक्ष द्यावंच लागतं त्यांच्याकडे. त्यामुळे फिल्म मेकिंग कुठेतरी बॅक सीटला जाते असं पण होतं बऱ्याच वेळेला. फिल्म इंडस्ट्री बद्दल बोलायचं झालं तर दिग्दर्शन हा एक तो कॅप्टन असतो फिल्मचा, त्याच्यामुळे त्याचं नाव सगळ्यात महत्वाचं. पण एडिटिंग, कॅमेरा, संगीत या वेगवेगळ्या क्षेत्रात मला वाटतं वेशभूषा आणि याच्यात तर बरीच स्त्रीनामं आपल्याला दिसतात. संगीतामध्ये त्यामध्ये कमी आहेत. संगीतामध्ये आत्ताची स्नेहा खानविलकर हे एक मोठं नाव दिसतं. एकेकाळचे उषा खन्ना त्यांचं एक नाव होतं. अशी कमी नावं दिसतात. म्हणजे एडिटिंग मध्ये एक नाव मला आवर्जून घ्यावं असं वाटतं, ते म्हणजे नम्रता रावचं. नम्रता रावनी फार सुंदर तिचं काम, फार दिवाकर बॅनर्जी बरोबर त्यांनी खूप आरती बजाज, रेणू सलूजा. नम्रता रावने आता हे पण केली ना फिल्म. एडिटिंग मध्ये खूप प्रमाण वाढलंय महिलांचं गेल्या काही वर्षात. मी अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली, मी बऱ्याच वेळा प्रोडक्शन हाऊसच्या ऑफिसला व्हिजिट करतो, तर मोठमोठ्या प्रोडक्शन हाऊसला क्रिएटिव्ह डिपार्टमेंट असतात. स्क्रिप्ट वाचतात, ओके करतात, सजेशन देतात. तिथं महिलांचा टक्का फार मोठ्या प्रमाणावर स्क्रिप्ट डिपार्टमेंट, क्रिएटिव्ह साईडला एकूणच. तर मुली असतात म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट. मला एकदा आठवते, मी फॅन्टमच्या फिल्मच्या ऑफिसला गेलो होतो, तेव्हा तिथं मला कोण भेटलं असेल स्क्रिप्ट डिपार्टमेंटला, ही रे आपली चाइल्ड ऍक्ट्रेस, ती मोठी झाली खूप पुढे, नाव काय तिचं, श्वेता प्रसाद बसू. श्वेता प्रसाद ती होती अरे फॅन्टम मध्ये स्क्रिप्ट डिपार्टमेंटला, आणि बसून गप्पा मारला मस्त. तर श्वेता, असे बरेच लोक काम करतात स्क्रिप्ट डिपार्टमेंटमध्ये, आणि मुलींचा टक्का खूप मोठा प्रमाणात. नाही आता आणि ते झालंच आहे. आता सर्मिसळ बऱ्याच मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे ते मला तर वाटतं की एवढं क्रिएटिव्ह मध्ये काम करतात, पुढे डायरेक्शन मध्ये कन्वर्ट का नाही होत, हा प्रश्न पडतो मला. एवढं स्क्रिप्ट मध्ये आहेत, रायटर्स मध्ये आहेत, क्रिएटिव्ह डिपार्टमेंट मध्ये आहेत, एक्झिक्युशन मध्ये प्रोडक्शन हाऊसच्या ह्याच्या एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून खूप आहे. डायरेक्टर म्हणून तो टक्का का इतका कमी होत जातो, त्याचा असा प्रश्न पडतो. तनुजा चंद्राने नंतर तिचा पण बराच मोठा हे झाला, मला वाटतं ब्रेक झाला. तिने आता आय थिंक फिल्म केली होती करीब करीब सिंगल. तो आणि एकदम रिफ्रेशिंग सिनेमा, मस्त सिनेमा होता. आणि तिने, कारण तनुजा चंद्रांनी पुन्हा एकदा त्यावेळेला तिच्या फिल्म ज्या ओळखल्या गेल्या त्या अशा बऱ्यापैकी व्हायलंट होत्या. तो राणाचा दुश्मन आणि संघर्ष म्हणजे ते असे खूपच हॉरिफाईंग फिल्म्स होत्या. तिनं आशुतोष राणाचं करिअर तिच्या फिल्म सिरियसली. तनुजा चंद्राचं मला वेगळे पण तेच तू म्हणलं तसं काय वाटतं की हे बाकीच्या ज्या आपण फिल्म डिरेक्टर्स बद्दल बोलतोय ना, ते मेनली इंटरनल स्ट्रगल्स बद्दल खूप असतात त्यांच्या फिल्म्स. त्यांच्यात असा व्हिलन कोणी नसतो, असं स्वतःच्याच इन्सिक्युरिटीज. इव्हन पुरुष कॅरेक्टर सुद्धा तू बघितलेस, इव्हन झोया अख्तरच्या सिनेमांमधले पुरुष कॅरेक्टर बघितले, किंवा मेघना गुलजारच्या सिनेमांमध्ये जसं राझी मधला विकी कौशल, किंवा बाकी ZNMD मधले लोक, तर हे असे फार स्वतःच्या इन्सिक्युरिटीजची लढत असतात, असं साधारण एक असतं. असे व्हिलन ऍज सच नसतात कोणी. पण तनुजा चंद्रा एक असं नाव आहे की जिने 2 ते दुश्मन आणि संघर्ष जे सिनेमे केले त्यात खूप राग येईल, प्रचंड राग येईल असे विलन, आणि भीती वाटेल आणि राग येईल असे विलन दिला. ते मला एक वेगळं वाटतं. तनुजा चंद्रा म्हणजे टिपिकल विशेष फिल्म्स जे होतं त्याचं प्रोडक्ट होती. म्हणजे त्यावेळेस 3 डायरेक्टर आले त्यावेळेला. एक मोहित सुरी, बरोबर, सह्यारा गेला आता. दुसरा आपला लाईफ इन मेट्रोचा डायरेक्टर अनुराग बसू. तिसरी म्हणजे तनुजा चंद्रा. फार सिमिलरिटीज आहेत तिघांमध्ये. एक तर त्यांची सिनेमाची मेन स्टोरी कुठून तरी इन्स्पायर असते बाहेरून, एक तो हॉलिवूड फारच रेग्युलर केलं. म्हणजे दुश्मन संघर्ष पण डायरेक्ट कॉपी आहेत कॉपी आहेत, आणि म्युझिकवर भर असायचं, उत्तम म्युझिक असायचं. तो करीब करीब सिंगलचे गाणे पण छान आहेत, सह्याराचे गाणे छान आहेत, आणि आता तो मेट्रो येऊन गेला त्याचे पण गाणे. आणि फिल्मचं काम शेवटच्या मिनिटापर्यंत चालू असतं त्यांचं, असं प्लॅन नसतं. बरोबर. म्हणजे स्क्रिप्ट फिल्म सेटवर जाय पण लिहिली जाते, सेटवर लिहिली जाते, एडिटिंग शेवटच्या सेकंदापर्यंत चालू असतं, मिक्सिंग शेवटच्या सेकंदापर्यंत चालू असतं, असं ते. आणि चौथा म्हणजे विक्रम भट. हे 4 लोक आलेत त्या स्कूलमध्ये. तर तनुजा चंद्रा इज वन ऑफ विशेष फिल्म, महेश भट स्कूल फिल्म. आणि अरे मला, मी जेव्हा असा विचार करतो की स्त्री दिग्दर्शकांची काय गरज आहे, मी पुरुष असताना किंवा काय, तर मला एक आत्ता मी रिसेंटली बघितलेला सिनेमा आठवतो, गर्ल्स विल बी गर्ल्स नावाचा. सुचिता तलाटी असं त्या दिग्दर्शिकेचं नाव आहे. तर त्याच्यामध्ये
एका म्हणजे जे कमिंग ऑफ एज वाले जे सिनेमे असतात ना, ते मला नेहमी जाणवलं की आतापर्यंतचे जे कमिंग ऑफ एज वाले सिनेमे होते त्यात नेहमी मुलगाच असतो, जो पौगंडावस्थेतला मुलगा किंवा लहान मुलगा असो. तर त्या गर्ल्स विल बी गर्ल्सचं वैशिष्ट्य असं की त्यात मुलगी दाखवली आहे जी त्या टीनेज मधनं जात असते आणि मग तिचे सेक्शुअलिटी बद्दलचे प्रॉब्लेम्स किंवा इतर गोष्टी. तर ह्याच्यासाठी मग स्त्री दिग्दर्शिका असावी का, की ते आतापर्यंत कोणी मांडलं नव्हतं. बरोबर. इतके त्याच्यावरचे सिनेमे आले तरी सुद्धा इतकं सिंपल गोष्ट का सुचू नये कोणाला की आपण फक्त 50% पॉप्युलेशनलाच बरोबर. रिप्रेझेंट करणारा सिनेमा करतोय. तर म्हणून मला ते खूप जाणवलं की त्यासाठी मग स्त्री दिग्दर्शिका असावी लागते, की हे लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी की हे जग अजून एक्सप्लोर करायचं राहिलेलं आहे. असंच मला वाटतं की मुलांच्या मैत्रीवर खूप सिनेमे, बरोबर. दिल चाहता है असेल, पण आता मुलींची फ्रेंडशिप दाखवणं असेल, हे अशा गोष्टी की ज्या स्त्री दिग्दर्शिकाच दाखवू शकतात. ती जबाबदारी पुरुषांनी स्वतः घेण्यात काही अर्थ नाही. बरोबर. तसा एक दोन मला वाटतं बिंदास नावाचा एक सिनेमा आला होता, बिंदास आला होता, दिग्दर्शक कोणी मला तर आठवत चंद्रकांत कुलकर्णी. पण ते सिनेमे अडकतात ना असे 3 स्त्रियांची मैत्री वाले जे सिनेमे आहेत ते झोया अख्तर करते. पण ते झोया अख्तर कुठला फरहान अख्तर करत होता. कुठला करते? जिले जरा नावाचा सिनेमा करत होता तो. अच्छा. त्यावेळेस त्याच्यामध्ये प्रियांका चोप्रा होती, कैटरीना कैफ होती, आलिया भट होती. अच्छा. आणि त्याचे दिल चाहता कशी तिघांची ट्रिप आहे तशी ओके रोड ट्रिप फिल्म होती. रोड ट्रिप. पण ती मला नाही वाटत ती बनेल म्हणून. ओके. अजून एक मला उल्लेख वाटतो करावा असा की एक रीमा दास नावाची डिरेक्टर आहे, आसामी डिरेक्टर आहे ती. अच्छा. तिचे खूप भारी सिनेमे आहेत. एक व्हिलेज रॉकस्टार्स नावाचे त्याचे 2 आहेत आणि एक बुलबुल कॅन सिंग वगैरे असे 2 सिनेमे ते मी बघितले होते. तर ते फारच भारी आहे. म्हणजे ती पण मला खूप अशी प्रॉमिनंट दिग्दर्शिका वाटते. आता बुंग नावाची मणिपुरी फिल्म नॉमिनेट झाली आहे मोठ्या अवॉर्डसाठी. ती महिला दिग्दर्शिका, मला त्याचं नाव नाही आठवते, मणिपुरी दिग्दर्शिका आहे मुख्यमंत्री. बर. फार महत्वाची फिल्म आहे ती बुंग. पुढचं वर्ष गाजवेल पुढची सगळी फिल्म. आता ह्याच्यावरून हे आठवलं आता पायल कपाडियाचा ऑल वी इमॅजिन अस लाईफ, तो एक सिनेमा आता खूपच त्याला मोठे पुरस्कार वगैरे मिळाले. बर. पण तुम्ही बघितलाय का? तुम्ही नाही राहून गेला. तू पाहिजेस? मला विशेष नाही आवडली फिल्म ती. मला बोर झाली ती. म्हणजे ड्रॅग झाली का? हा, मला बोरच झाली की अरे काय चाललंय. ओके. पण तो चांगली, त्याचं बरंच अप्रिशिएट झालं होतं. मला एक प्रश्न असा पडतो कधी कधी की फिल्म अवॉर्ड्स मध्ये ऍक्टरला फिमेल ऍक्टर अवॉर्ड असतं पण इतर कॅटेगरीत नसतं. बरोबर ना? तसं असायला हवं का? तशी आवश्यकता नाही वाटत? फार कॉम्प्लिकेटेड प्रश्न म्हणजे समजा तू म्हणतो वुमन डिरेक्टर म्हणून एक द्यावं का असं? त्यांचं काहीतरी थिंकिंग त्याच्यामध्ये असणारच आहे. इव्हन आता ऑस्कर सारख्या ठिकाणी सुद्धा वेगळं अवॉर्ड नसतं फिल्म डिरेक्टर. त्याच्यामध्ये कसं आहे, एका सिनेमात खूप सारे ऍक्टर्स असतात. अच्छा. आणि 2 महत्वाचे कॅरेक्टर असतात, हिरोचं हिरोईनचं. त्याच्यामुळे मे बी ते ऍक्टर आणि ऍक्ट्रेसचं असावं. पण असं एडिटरचं असं नसतं किंवा राईट डायरेक्टरचं असं नसतं. ह्याचा मुद्दा लागत नाही. लाव पण नाही असं. सिंगरचं असतं पण आवाज गाणी असे वेगळे बनतात त्यांच्याबरोबर. अच्छा. कॅरेक्टरला आवाज देणारे असतात. पण डिरेक्टर, एडिटर असे आणि टेक्निकल असे कुठले मला वाटत ते तसे देऊ नये म्हणून देऊ नयेत तसे. त्यांच्यावर अन्याय केला स्त्रियांवर. अच्छा. तुम्हाला तुमचं वेगळं ग्राउंड दिलं, तुम्ही खेळा तिथे. आम्ही इकडे आमचे मेन पुरुषांचे अवॉर्ड असं काहीतरी ते होऊन जाऊ शकतं. असं होऊ शकतं. आपण एक डिरेक्टर विसरलोय, नंदिता दास. अरे कोकणा शर्मा म्हणजे बंगाली कनेक्शन पण कोकणा सेन शर्माने एक डेथ इन गंज केलं आणि एक ती लव्ह स्टोरीज मधली तिची स्टोरी अप्रतिम स्टोरी होती ती. पण नंदिता दास ती पहिला फिराक नंतर आपला झ्विगाटो एक आता केला आणि मंटो डिरेक्टर ते 3 केले. नंदिता दासने भारी झ्विगाटो बघितला मी, आवडला मला. झ्विगाटो चांगला गेला. तो खरं बघायला पाहिजे कारण तो खूप कॉन्टेम्पररी असा सिनेमा आहे तो. आणि कोकणा सेन शर्माची आई जी आहे ती खूप महत्वाची दिग्दर्शिका. तिने फार माइलस्टोन सिनेमे तिने बनवले. 36 चौरंगी लाईन मला इतका आवडता सिनेमा आहे. मिस्टर अँड मिसेस अय्यर फार सुंदर सिनेमा. सो ती फार महत्वाचं नाव आहे अपर्णा सेन. बरोबर. फॅमिली थ्रू म्हणजे कोकणात तिचा वारसा पुढे झाला होणार. कोकणा सेन मला असं बऱ्याचदा वाटतं की तिने खरं खूप अजून जास्त करायला फिल्म्स
ऍज अ डिरेक्टर म्हणून ते फार प्रॉमिस मस्त आहे असं मला नेहमी खरं. वाटतं. ऍक्टर म्हणून तर ते आहेच, हो. पण डिरेक्टर म्हणून म्हणा. आपलं एक अजून नाव मीरा नायरला पॅरलल जाणारं एक नाव म्हणजे दीपा मेहता, हा. माझा त्या दोघींमध्ये नेहमी गोंधळ मीरा नायर आणि दीपा मेहता समकालीन असल्यामुळे असेल, दोन्ही एकाच टाइम पिरियड मध्ये काळातल्या चालू आहेत. होतं ते. आणि दोघींच्या फिल्म मेकिंग मध्ये एक प्रकारचं हे दिसतो, म्हणजे काय म्हणायचं ज्याला, एक डार्कनेसचं जे थीम म्हणता येईल तशी दिसतेच. म्हणजे आमिर खानच्या करिअरला वेगळाच वळण देणार सिनेमा आहे हो. 97 अर्थ. त्याचे सगळे कंटेम्पररीज त्यावेळेस टिपिकल हिरो रोल करत होते. हो, सगळे खान्स, अक्षय, अजय देवगण. त्यावेळेस त्यानं 94 अर्थ मध्ये हार्डकोर विलन केला होता. हो. आणि तिथून आमिर खानची ट्रॅजेक्टरी खरं तर बदलली करिअरची. आपण लगानला देतो क्रेडिट, लगान विचारायला, पण खरं तर तो 94 अर्थ आहे की जिथून आमिर खान बनायची सुरुवात झाली आजचा. त्यानंतर आमिर खाननी विलन नाही कुठला केला ना, नाहीच मला धूम 3 त्यातल्या त्यात तो धूम पण 3. तो म्हणजे हिरोच असतो, अँटी हिरोच आहे म्हणजे अँटी हिरो म्हणता येईल. असा हार्डकोर विलन जो फारच असं रिअर आहे, ते अजून कोणीच नाही केलं. मग तिने अक्षय कुमार घेऊन तिने वॉटर पण केला, पण मला वाटतं अक्षय गेला नंतर मग जॉन अब्राहम आला असं काही. अक्षय कुमार होता हो हो. वॉटरवरती पण कॉन्ट्रोवर्सी झाली होती, कारण वॉटरवर झाली होती, फायरवर खूपच झाली होती, मेजर कॉन्ट्रोवर्सी झाली होती. मेजर कॉन्ट्रोवर्सी झाली. फायर फार पॉवरफुल फिल्म होती, फार पॉवरफुल फिल्म होती ती. मे बी आता आली असती फिल्म तर काहीच कॉन्ट्रोवर्सी झाली नसती. ती फिल्म मे बी आता आली असती तर मे बी एवढी झाली नसती कॉन्ट्रोवर्सी. पण कारण आताच हे असं आहे की आता तर रितसर म्हणजे तो विषय, आता परवा फिल्म आलेली आहे हिची कोण असेल आणि लापता लेडीज, पण नाव लापता लेडीज मधले अक्यूज त्याच्यात ते लेस्बियन कपल दाखवलेलं आहे. सो आता ते बऱ्यापैकी स्टॅबिलाइज झालेला आहे तो विषय, पण त्यावेळेला ते खूप हे झालं होतं. आणि म्हणूनच खरं त्यांचं कौतुक आहे की त्यांनी तो सुरुवातीला तो विषय हाताळला ज्या वेळेला तो अवघड होता. त्यामुळे दीपा मेहताचं एक नाव आपण मगाशी जे म्हणलं फिमेल गेज काय असते किंवा काय, तर ना एक बेक्डेल टेस्ट नावाची एक टेस्ट आहे की ज्याच्यामध्ये तुमच्या किती फेमिनाईन आहे तुमचा तुमची फिल्म, किंवा त्यात स्त्रियांचं ऑब्जेक्टिफिकेशन किती कमी झालं आहे हे टेस्ट करण्यासाठी एका कुठल्या तरी कोणीतरी शोधून काढलेली ती एक नॉट हे केलेली टेस्ट आहे की त्यात 3 नियम आहेत. एक तर तुमच्या फिल्ममध्ये मिनिमम 2 स्त्रिया पाहिजेत ऍज अ लीड कॅरेक्टर. नंतर त्या दोघींनी एकमेकींशी त्या बोलल्या पाहिजेत आणि त्या ज्या बोलतायत ते तिसऱ्या पुरुषाबद्दल नसलं पाहिजे. तर आणि मॅसिव्ह पर्सेंटेज ऑफ फिल्म्स फेल इन दॅट. एक्झॅक्टली. कारण जे आपले जे कमर्शियल मेनस्ट्रीम बॉलिवूडचे सिनेमे आहेत त्यात एकतर त्या 2 स्त्रिया असतात, ते नेहमी रायव्हल किंवा काहीतरी असतात, आणि त्या एकतर खूप कमी सीन असतात की ते एकत्र येतात आणि येतात तेव्हा ते नेहमी त्या हिरोविषयीच बोलत असतात किंवा दुसऱ्या कुठल्या तरी विषयी. तर ह्या ज्या फिमेल डिरेक्टर्सच्या ज्या फिल्म्स आल्या ना येतात, तर त्या बऱ्यापैकी ती टेस्ट पास होतात की ज्याच्यामध्ये त्या लीड कॅरेक्टर्स असतात आणि त्या वेगळ्या स्वतःविषयी किंवा वेगळ्या काहीतरी गोष्टींविषयी बोलत असतात. तर तसं तो एक त्याचा महत्वाचा उत्तर हे आहे. मेल आणि फिमेल गेज. राईट. बरोबर आहे. आणि दुसरं मला तेच वाटतं की म्हणजे फिमेल गेज काय ऍड करतं, तर ते असं एक ऍज अ म्हणजे त्या स्त्रियांचा ऑब्जेक्ट पेक्षा एक असं त्यांच्या असण्यावरती जास्त भर असतं. म्हणजे त्यांचं इंटरनल सगळं इनर वर्ल्ड वरती जास्त त्या गोष्टी सगळ्या असतात. आणि इव्हन पुरुषांच्या सुद्धा, म्हणजे त्यातली पुरुष कॅरेक्टर सुद्धा अशी अंतर्गत द्वंद्व आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त असतात. मला तर अजून एक वाटतं की स्त्री दिग्दर्शिका आपण ज्यांना म्हणतो ना, त्या स्त्रियांचा आता मार्केट म्हणून विचार करतात का, असा मला प्रश्न पडतो. का त्यांना त्यांच्या फिल्म फक्त फिल्म फेस्टिवल मध्येच दाखवायच्या आहेत आणि एका एलाइट ऑडियन्स मध्येच दाखवायच्या आहेत का, अशी माझी छोटी तक्रार आहे. स्त्रियांचं एवढं मोठं मार्केट आहे, अर्ध मार्केट स्त्रियांचं आहे इव्हन फिल्म ऑडियन्स मध्ये. तुम्ही त्याचा किती विचार करताय स्त्री ऑडियन्सचा की ज्यांनी येऊन आवर्जून, म्हणजे ते मार्केट मग पुरुषांनीच कॅप्चर केलं. केदार शिंदेच करतो किंवा जिम्माचा डायरेक्टर जो आहे हेमंत ढोमे, तोच स्त्रियांच्या फिल्म करतो. म्हणजे तक्रार नाहीये, त्यांनी ते करणं चांगलंच आहे. पुरुष दिग्दर्शकांनी स्त्रियांवरचे सिनेमा करणं याला हरकत नाही माझी, पण स्त्री दिग्दर्शिकाच स्त्री मार्केटचा विचार करतात का? कारण अंटिल अँड अनलेस जोपर्यंत तुम्ही बॉक्स ऑफिसवर नंबर देत नाहीत तोपर्यंत तुमचं कम्युनिटी ग्रो नाही होणार आहे तुमची.
फिल्म फेस्टिवलमध्ये जाऊन नाही ग्रो होणार आहे किंवा ती सिटी फायर कोथरूडच्या 2 शो मध्ये ग्रो नाही होणार आहे. तुम्ही ऍज अ स्त्री ऑडियन्स तुम्ही स्त्रियांसाठी केलेले सिनेमे जेव्हा चालतील तेव्हा मला वाटतं तो ती कम्युनिटी अजून स्ट्रॉंग होईल. स्ट्रॉंग होईल. ही कमेंट आपल्याला पण येणार आहे की काय? 3 पुरुष स्त्रियांच्या ह्याच्यावर बाय द वे हे मी सांगू इच्छितो की आमच्याही मनामध्ये खरं होतं असं की स्त्री दिग्दर्शक ते आम्हाला जमू शकलं नाही त्याच्यामुळे आम्हीच ते गाय. आणि आम्हाला असंही वाटलं की थोडस आपण असं म्हणतो ना की 8 मार्चला एक थोडासा टोकनिझम सारखं झालेलं आहे. तर हा पण ठीक आहे तसं त्या दिवसाचं महत्व आहे म्हणून आम्हाला करावंसं नक्कीच वाटलं. पण आय थिंक अशा प्रकारची चर्चा पुरुष सुद्धा करू शकतात असंही म्हणजे मान्य करायला हरकत नाही. सो आय थिंक या नोटवरती आपण थांबूयात. आणि आतापर्यंत आपल्याला स्त्री दिग्दर्शकांनी खूप आनंद दिलेला आहे त्यांच्या क्रिएटिव्ह फिल्म्स मधून आणि इथून पुढे सुद्धा ते अशाच देत राहतील. आणि जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे स्त्रियांनी विशेषतः स्त्रियांचं एक मगाशी जसं अमोल म्हणाला स्त्रियांचं एक जे मोठं मार्केट आहे त्याच्याकडे लक्ष ठेवून कदाचित अधिक मेनस्ट्रीम पद्धतीने सिनेमे केले तर कदाचित काही असे विषय सुद्धा बऱ्यापैकी मेनस्ट्रीम मध्ये अजून येऊ शकतात की जे आज एका लिमिटेड प्रोग्रेसिव्ह ऑडियन्स पुरते मर्यादित आहेत ते अधिकाधिक मेनस्ट्रीम पर्यंत येतील अशी एक शक्यता आपल्याला या निमित्ताने दिसेल. जगभरात आज अनेक स्त्री दिग्दर्शक कार्यरत आहेत. सगळ्यांचाच म्हणजे उल्लेख करणंही शक्य नाहीये आणि तो एक वेगळा एक्सपर्टीजचा विषय पण आहे. परंतु भारतामध्ये बघायचं झालं तर भारतात सुद्धा आता खूप स्त्रिया येत आहेत. ही खूप आश्वासक गोष्ट आहे असं मला वाटतं. तुम्हाला सगळ्यांना जागतिक महिला दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. कथाकूटचे आमचे एपिसोड्स असेच बघत राहा. तुमच्या कॉमेंट्स शेअर करत राहा. आमचे व्हिडिओज शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा अवश्य आणि तुमच्या परिचितांना सांगा सबस्क्राईब करण्याबद्दल. थँक्यू व्हेरी मच. पुन्हा एकदा भेटूयात नवीन एपिसोडसह. थँक्यू.